Hello student, today we are starting the next example in our practice set 4.1. That is the here construct triangle XYZ in which YZ is equal to 6 cm, XY plus XZ is equal to 9 cm and angle XYZ is equal to 50 degree. ओके आपण पहिले एक्झाम्पल जेव्हा सोडवलं होतं तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं वी हॅव टू फर्स्ट ड्रॉ द रफ फिगर. बघा आपल्याला बेस दिलेला आहे. YZ हा काय आहे, बेस आहे. आपण इथे बेस ड्रॉ करून घेणार आधी रफ फिगर मध्ये. सी हियर दिस इज द बेस, दॅट इज द YZ and it is of the 6 cm. Okay, now the angle is what 50 degrees. 50 डिग्री. इथे आपण काय आहे कोणता XYZ म्हणजे Y हा अँगल दिलेला आहे जो मिडलला असतो तो अँगलचं मेजरमेंट असतं. म्हणजेच काय आहे Y दिलेला आहे 50 डिग्रीज एक्सिस अँड दे हॅड गिवन द XY प्लस व्हॉट दे हॅड गिवन XY प्लस XZ इज इक्वल टू 9 सेंटीमीटर इज इक्वल टू व्हॉट 9 सेंटीमीटर. देअरफॉर 9 सेंटीमीटर. मग आता आपल्याला इथं टेक पॉइंट काय म्हणणार आपण टेक पॉइंट आपण म्हणूया P ऑन रे XY सर्च दॅट काय म्हणणार आहोत आपण PY इज इक्वल टू XY plus YZ is equal to 9 centimeter. Okay, PY म्हणजेच काय या दोघांना आपण म्हटलं आहे PY and it is the 9 centimeter. मग आता आपण 9 centimeter P हा आपण घेणार आहोत. 9 सेंटीमीटरचा इथे काय आर्क काढून घ्यायचा आणि इथे आपण पॉइंट घेणार आहोत P आणि Y हे आपण जॉईंट केले की आपल्याला मिळणार आहे PYZ. आपल्याला ड्रॉ करायचा आहे कोणता ॲक्च्युली XYZ. आणि इथे आपल्याला पॉइंट मिळेल दॅट इज द नथिंग बट कसा मिळतो परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकल्यानंतर मिळणार आहे. हा इथे असा परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे त्याच्यावरून आपल्याला मिळेल X पॉईंट. दिस इज अ रफ फिगर. ओके, रफ फिगरमध्ये आपण एवढं डिनोट केलं सफिशियंट आहे. आता आपण आपली मेन फिगर ड्रॉ करायला घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल टेक द YZ आपल्याला ड्रॉ करायची आहे किती 6 सेंटीमीटर. एव्हरीवन सी केअरफुली. YZ 6 सेंटीमीटर. जेवढं ॲक्युरेट तुम्ही मेजरमेंट घ्याल तेवढी ॲक्युरेट तुमची फिगर येणार आहे. ओके, YZ घेतलेलं आहे किती घेतलेलं आहे 6 सेंटीमीटर. ओके, हाऊ मच इट इज 6 सेंटीमीटर. ओके, now take the protractor over the point Y and measure the angle as the 50 degree. किती आहे तो 50. 10, 20, 30, 40, 50. 50 ला आपण मार्क करून घेतलंय. with the help of scale draw the ray PY. आपला PY झालेला आहे. देन PY आपल्याला ड्रॉ करण्यासाठी P पॉईंट घ्यायचा आहे. P किती घ्यायचा आहे आपल्याला 9 सेंटीमीटर. मग 9 सेंटीमीटर आपल्या कंपासमध्ये आपण हे घेऊया मेजरमेंट घेऊया 9 सेंटीमीटर. सी हियर टू टेक द accurate mark measure. Here. Okay, this is the 9 centimeter. आपण मेजरमेंट घेतलेले कंपासमध्ये. Keep this sharp edge on Y and draw the mark over this ray. Okay, this is our point P. Okay, P point आपल्याला मिळाला. Join that P with Z. नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. स्टेप्स लक्षात ठेवायचे आहे.
join that P with Z. देन आता आपल्याला एक्स हा पॉईंट मिळवण्यासाठी आपण काय करणार आहोत, PZ वर काय करणार आहोत तर परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकणार. आता ओके बघा पॉईंट एक्स आपल्याला घेण्यासाठी आपण PZचं काय करणार आहोत परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर घेण्यासाठी PZची जी काही लेंथ आहे त्याच्या मोर दॅन हाफ मेजरमेंट अंदाजे, इथे काय आहे अंदाजेच घ्यायचं आहे आपल्याला, अगदी मोजून मापून नाही पण मोर दॅन हाफ असं अंदाजे पण करेक्ट असलं पाहिजे. ओके एकदा झेड या पॉईंटवर आपल्याला ठेवायचं आहे आणि इकडे आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके दिस वे सेम आपल्याला पी पॉईंटवर ठेवायचं आहे. काय आहे दुसरा आर्क ड्रॉ करणार. बघा दिस वे आपण हे ड्रॉ असे आर्क केले की ते पॉईंट काय आहेत हायलाइट करून घ्या. लर्निंग पॉईंट विथ स्केल वी टू जॉईन these 2 points which are intersected. this PZ and PY दोन्ही पण लाईन्स आहेत. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करणार आहे बायसेक्टर इंटरसेक्ट करणार आहे. ओके इंटरसेक्ट केल्यानंतर आपल्याला ह्याच्याशी हा इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे पण या PYला तो काय एका पॉईंटला इंटरसेक्ट करतो. तो पॉईंट आपण हायलाइट करून झेडला जोडून घेऊ आणि तोच पॉईंट आपला कोणता पॉईंट आहे दॅट पॉईंट इज नथिंग बट अवर पॉईंट एक्स. नाव फॉर टॅली म्हणजे आपण जे काही केलं आहे ते करेक्ट आहे की नाही त्यासाठी आपण मेजर करूया XY आणि YZ. मग आता XY आपण करतोय आधी. XY हा बघा किती आहे 4.5 आहे. तसाच इथे पण हा बघूया किती आहे, हा सुद्धा 4.5चा आहे. बघा 4.5 प्लस 4.5 किती येते आपल्याला 4.5 प्लस 4.5 किती येणार आहे पाहिजे आपण स्केचने लिहूया. 4.5 प्लस 4.5 इट बिकम्स 9 सेंटीमीटर. मग हे 4.5 कोणाचं आलेलं आहे YZ प्लस XZ इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. का तेच आपल्याला दिलं होतं का, इथे पण आपल्याला तेच दिलेलं आहे. XY YZ नाही सॉरी XY आपला हा XYZ नाही काय आहे XY प्लस YZ XZ XY प्लस XZ दिलेलं आहे. बघा थोडंसं हे करेक्शन इथे करतोय, इथे वरती लिहिलेलंच आहे पण XY प्लस XZ. XY प्लस XZ इज नथिंग बट द 9 सेंटीमीटर. ओके हेच आपल्याला गिव्हन दिलं होतं आणि ते आपल्याला मिळालेलं आहे. ओके अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं होतं. रफ फिगर ही सुद्धा आवश्यक आहे. आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 3. ओके let us start the next example, that is the question number 3 of practice set 4.1. construct the triangle ABC. आपल्याला ABC हा कंस्ट्रक्ट करायचा आहे in which BC is equal to 6.2 centimeter. okay and angle ACB is equal to 50 degree. AB plus AC is equal to 9.8 centimeter. Now let us first draw the rough figure. See here base is what, BC is equal to 6.2 centimeter. आपण आता rough figure मध्ये no measurements are compulsory, therefore any segment BC 6.2 centimeter. Start. Okay let us draw first the rough figure of this equation. See here BC. now the angle ACB आपल्याला काढायचं आहे. किती आहे 50 डिग्री. okay let us draw the angle ACB. रफ फिगर आपण काढतोय आणि टेक एनी पॉइंट. ह्याच्यावर आपल्याला A B आणि C ह्याच्या अदर दॅन एक पॉइंट घ्यायचा आहे. सपोज दॅट पॉइंट विल बी द D. वरनं आपण इकडे हे काढून घेतलं की ते आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकणार. ओके अँड दॅट इज द नथिंग बट द पॉइंट A. दिस इज द रफ फिगर. ओके रफ फिगर आता आपण विथ द हेल्प ऑफ रफ फिगर
we are going to draw the fair figure here. See everyone, first of all we have to draw the base. बेस. तर हा डी जो पॉइंट घेतला त्याबद्दल आधी आपण लिहूया. तिथे काय आहे पॉइंट डी. हियर ए बी प्लस ए सी इज इक्वल टू 9.8 सेंटीमीटर. काय म्हणणार आपण, टेक पॉइंट डी ऑन रे बी ए such that AB plus AC is equal to BD, which is equal to 9.8 centimeter. Okay, this way. Here now let us start to draw the figure. First draw the segment BC of length 6.2. 6.2 चे आपण सेगमेंट ड्रॉ करतोय. गिव द नेम एज B and C. That is the 6.2 centimeter. Okay, 6.2 centimeter. Now take protractor and take point. Take the measurement of 50 degree. 50 degree from this side. 10, 20, 30, 40 and this is the 50 degree marking. त्या मार्कला आपल्याला आपले स्केल ठेवायचे आणि ड्रॉ करायचं आहे 50 डिग्रीचा अँगल. 50 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ केला की आपल्याला घ्यायचा आहे पॉइंट डी. तर पॉइंट डी साठी आपण घेणार आहोत हाऊ मच डिस्टन्स 9.8 इन द कंपास. 9.8 आपल्याला घ्यायचं आहे. सी हियर, टेक द ॲक्युरेट डिस्टन्स ॲज पॉसिबल ॲज. ओके, 9.8. Okay, we are taking the distance of 9.8 over here. Take the point D this way. आर्क काढून घेतला आपण. ओके, इन दिस वे आपल्याला आर्क काढायचा होता. इथे ठेवून आपण हा आर्क ड्रॉ केला. आपल्याला थोडीशी ही लाईन हा रेत थोडासा एक्सटेंड करावा लागेल. जोपर्यंत याचं इंटरसेक्शन होत नाही तोपर्यंत तो एक्सटेंड करा. टेक पॉइंट डी ओवर दॅट. Now join the point D and C. Join the point D and C. Now we have to draw the perpendicular bisector of line DC. So take the more than half distance in compass. Okay, more than half distance आपल्याला घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला आर्क ड्रॉ करायचे. ओके, in this way. See properly. तेवढंच डिस्टन्स जेवढं आपण इकडे घेतलं सेम डिस्टन्स न हलवता आपल्याला दोन्ही पॉइंटवर घेऊन ड्रॉ करायचे आहे. दोन्ही पॉइंटवर घेतलं की आपल्याला हे पॉइंट हायलाइट करून घ्यायचे. हायलाइट पॉइंट केले की वे टू जॉईन दॅट पॉइंट. सॉरी, let us join this point. Okay, this is the perpendicular bisector of segment CD. Okay, आता आपल्याला हा perpendicular bisector काय आहे, BD ला पण एका पॉइंटला आपल्याला इंटरसेक्ट करताना दिसतो. that point is nothing but our point A. so write there point A and join the segment AC. A and B. See आपल्याला join. Let us see is this our construction is correct or not. So measure this to the lines. This is the 5.2 and this one is
see here, एक minute. What is this? This is 5.3, I think so. This one is and this one is 4.5. बघा हा 5.3 आलेला आहे आणि हा काय आलेला आहे, AC आपल्याला आलेला आहे 4.5. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे बघा इथे 5.3 प्लस 4.5. 5 प्लस 3 किती येणार आहे 8. 4 प्लस 5 9. 9.8 सेंटीमीटर. दॅट इज आवर गिवन ऑल्सो 9.8 सेंटीमीटर. So here we can say AB plus this is the AB plus AC is equal to 9.8 centimeter. Okay, अशा प्रकारे आपल्याला हे झालेलं आहे. This is the example. This is we are drawing the triangle ABC. Now let us see the fourth example.